हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 5 स्टार्ट केला होता, मॉड्यूल्स. त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे, काही डेफिनेशन्स बघितल्या होत्या की जसं लेफ्ट आयडियल कशाला म्हणतात, राईट आयडियल कशाला म्हणतात, आयडियल काय असतो, आर मॉड्यूल काय असतात, लेफ्ट मॉड्यूल काय असते, त्यानंतर सब मॉड्यूल्स बघितलं होतं आणि बघितली होती डायरेक्ट समची डेफिनेशन्स. ठीक आहे. आणि या सगळ्या डेफिनेशन्सवरचे काही थेरम्स आणि काही एक्झाम्पल्स पण आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले होते. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट समच्या डेफिनेशन्सवर डिपेंडच एक थेरम बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला आर मॉड्यूल्सच्या डेफिनेशन्सची पण हेल्प लागेल. आता आर मॉड्यूल्स डेफिनेशन्स म्हणजे त्याला काही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करावं लागतात, तेव्हाच आपण म्हणू शकतो की आर एक मॉड्यूल आहे. आता त्या प्रॉपर्ट्या कोणत्या असतात? फर्स्ट प्रॉपर्टी असते की एम एक ॲबिलियन ग्रुप असायला पाहिजे अंडर ॲडिशन्स. सेकंड असते ए प्लस बी ब्रॅकेट आर असायला पाहिजे, दॅट मीन्स ए आर प्लस बी आर आला पाहिजे त्यांचा आन्सर. थर्ड प्रॉपर्टी असते ए इंटू ब्रॅकेट आर प्लस एस इज इक्वल्स टू ए आर प्लस ए एस. आणि फोर्थ असते ए आर ब्रॅकेट एस इज इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेट आर एस फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू एम अँड आर एस बिलॉंग्स टू आर. ही डेफिनेशन्स तशी आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितली आहे. ठीक आहे, तरी पण एकदा रिकॉल करून घेतली. आता आपण बघूया की थेरम काय आहे. डिफाईन आर मॉड्यूल इफ M1 and M2 are submodules of R module M, then prove that M1 plus M2 is a submodule of M. Moreover, M1 plus M2 is a direct sum of M1 and M2 if and only if M1 intersections M2 is equals to 0. त्यांनी आधी काय म्हटलं की डिफाईन करा आर मॉड्यूलला, आणि M1 and M2 काय आहे, सब मॉड्यूल्स आहे. कशातले? आर मॉड्यूल एमचे. आणि प्रूव्ह करायचं आहे की M1 प्लस M2 एक सब मॉड्यूल आहे. ठीक आहे. आणि अजून काय प्रूव्ह करायचं आहे की M1 प्लस M2 एक डायरेक्ट सम आहे एमची, आणि डायरेक्ट सम आहे M1 अँड M2ची इफ अँड ओनली इफ M1 इंटरसेक्शन्स M2 इज इक्वल्स टू 0. आपल्याला आर मॉड्यूलची डेफिनेशन्स माहिती आहे, आपल्याला सब मॉड्यूलची डेफिनेशन्स माहिती आहे, आपल्याला डायरेक्ट समची पण डेफिनेशन्स माहिती आहे, कारण आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये या तिन्हीच्या डेफिनेशन्स बघून घेतल्या आहे. आता आपण स्टार्ट करू प्रूफ. वी नो बाय डेफिनेशन ऑफ डायरेक्ट समची डेफिनेशन्स काय? M1 प्लस M2 इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट A plus B slash A belongs to M1 and B belongs to M2. Equation first. First we show that M1 and M2 are submodules of R module M1. Then prove that R module M. Then prove that M1 plus M2 is a submodule of M. Let M1 and M2 are submodules of R module M. टू प्रूव्ह काय करायचं आहे की M1 प्लस M2 एक सबमॉड्यूल आहे एमचा. दॅट इज टू प्रूव्ह की M1 प्लस M2 एक काय आहे, एक ॲडिटिव्ह ग्रुप आहे, ॲडिटिव्ह सबग्रुप आहे ऑफ आरचा अंडर ॲडिशन्स. दॅट इज टू प्रूव्ह XY बिलॉंग्स टू M1 प्लस M2 इम्प्लाइज X मायनस Y बिलॉंग्स टू M1 प्लस M2. आणि सेकंड कंडिशन्स काय आहे, एक्स बिलॉंग्स टू आहे M1 प्लस M2 आणि आर बिलॉंग्स टू आर इज इम्प्लाइज आर एक्स बिलॉंग्स टू M1 प्लस M2. आता आपल्याला M1 प्लस M2ला सब मॉड्यूल दाखवायचं आहे एमचा, त्यासाठी या दोन्ही कंडिशन्स आपल्याला सॅटिस्फाय करावं लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया फर्स्ट कंडिशन्स. ओके, लेट XY बिलॉंग्स टू M1 प्लस M2. M1 प्लस M2ला एक ॲडिटिव्ह सबग्रुप दाखवायचं आहे, तर आपण XY बिलॉंग्स टू करून घेतलं आहे M1 प्लस M2ला. बाय इक्वेशन फर्स्टमुळे आपल्याला काय आलं आहे की X इक्वल्स टू काय आहे, A1 प्लस B1 आहे, आणि Y इक्वल्स टू काय आहे, A2 प्लस B2 आहे. A1 A2 बिलॉंग्स टू काय करतात M1ला, आणि B1 अँड B2 बिलॉंग्स कशाला करतात M2ला.
Consider x minus y is equals to a1 plus b1 मायनस ब्रॅकेट a2 प्लस b2. आपण काय घेतलं, a1 a2ची टर्म सोबत आणली आणि b1 b2ची टर्म सोबत आणली आणि आपल्याला माहिती आहे की a1 मायनस a2 काय आहे, m1 आहे आणि b1 मायनस b2 काय आहे, ते m2 आहे. म्हणजे x मायनस y काय होईल, हे बिलॉंग्स करेल m1 x मायनस 1 काय करेल, बिलॉंग्स करेल m1 मायनस m2 ला. बिकॉज a1 a2 बिलॉंग कशाला करतात, m1 ला, आणि m1 काय इज गिवन टू बी सब मॉड्यूल. देअरफॉर a1 मायनस a2 बिलॉंग्स टू m1. सिमिलरली b1 b2 बिलॉंग्स टू काय, m2 आहे आणि m2 काय आहे, एक सब मॉड्यूल आहे. देअरफॉर b1 मायनस b2 बिलॉंग्स टू m2. दस xy बिलॉंग्स टू m1 plus m2 is implies x minus y belongs to m1 plus m2. इक्वेशन फर्स्ट इथे आपली झाली की फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह झाली की m1 प्लस m2 काय आहे, एक ॲडिटिव्ह सबग्रुप आहे. ॲडिटिव्ह सबग्रुप आहे ऑफ आरचा अंडर कशामध्ये, अंडर ॲडिशन्समध्ये. आता आपण बघूया सेकंड कंडिशन्स. आपण कन्सिडर केलं आर एक्स. आपल्याला माहिती आहे की एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे a1 प्लस b1. सो आपण दिलं आहे की एक्सच्या जागेवर a1 प्लस b1 टाकला आणि आरला आतमध्ये मल्टिप्लाय केलं. सो आर a1 प्लस आर b1 आणि आर a1 काय हे बिलॉंग्स करते m1ला आणि आर b1 काय हे बिलॉंग्स करते m2ला. बिकॉज a1 बिलॉंग्स टू m1, आर बिलॉंग्स टू आर अँड m1 इज अ सब मॉड्यूल. देअरफॉर आर a1 बिलॉंग्स काय करते m1ला. सिमिलरली जसा a1 बिलॉंग्स करते mला तसा b1 पण काय करेल, बिलॉंग्स टू करेल m2ला. r बिलॉंग्स टू r आणि आपल्याला माहिती आहे की m2 काय, m2 एक सब मॉड्यूल आहे. देअरफॉर rb1 काय करेल, तो बिलॉंग्स करेल m2ला. दस x बिलॉंग्स टू m1 प्लस m2, r बिलॉंग्स टू r इम्प्लाइज rx बिलॉंग्स टू m1 प्लस m2. ही झाली आपली इक्वेशन नंबर 2. आणि सेकंडवाल्या केसमध्ये आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की आर एक्स पण काय करते, बिलॉंग्स करते m1 प्लस m2ला. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड वी से दॅट m1 प्लस m2 इज अ सब मॉड्यूल ऑफ m. Now we show that m1 plus m2 is a direct sum of m1 and m2. If and only if m1 intersections m2 is equals to curly bracket 0. ठीक आहे. आपण फर्स्ट याच्यात काय दाखवलं की बा m1 प्लस m2 काय आहे, एक सब मॉड्यूल आहे mचा. त्यासाठी आपण दोन केस सॉल्व केला. आता आपल्याला दाखवायचं आहे की m1 आणि m2 एक डायरेक्ट सम आहे, डायरेक्ट सम ऑफ m1 and 2. इफ अँड ओनली इफ केव्हा डायरेक्ट सम आहे, जेव्हा m1 इंटरसेक्शन्स m2 काय होईल, इक्वल्स टू नॉ केस फर्स्ट. लेट m1 plus m2 is a direct sum of m1 and m2. Any element x belongs to m1 plus m2 is a unique representation. To prove m1 intersections m2 is not
इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 0. लेट अस सपोज दॅट M1 इंटरसेक्शन्स M2 इज नॉट इक्वल्स टू 0. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की M1 इंटरसेक्शन्स M2 काय आहे, इक्वल्स टू 0 आहे. बट आपण काय केलं, आपण एक कॉन्ट्राडिक्शन सपोज केली की M1 इंटरसेक्शन्स M2 नॉट इक्वल्स टू 0 आहे. Let x belongs to M1 intersections M2, that implies x belongs to M1 and x belongs to M2. Therefore x belongs to काय M1 होईल equals to x plus 0 इक्वेशन फर्स्ट, आणि x belongs to M2 होईल त्यामुळे x equals to 0 plus x इक्वेशन्स 2. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड इक्वेशन्स 2 मुळे काय एक्सप्रेस होते की x इज एक्सप्रेस इन 2 different ways which is contradict the hypothesis that any element of x belongs to M1 plus M2 is a unique representations. त्यांनी आपल्याला काय म्हटलं आहे की x1 आणि x2चे जेही एलिमेंट्स असेल, x बिलॉंग्स करते ज्यालाही M1 प्लस M2ला, तो काय येईल, एक युनिक रिप्रेझेंटेशन येईल. पण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 2 मुळे काय होतं आहे, एक्सच्या 2 वेगवेगळ्या व्हॅल्यूज येत आहे. त्यामुळे आपल्याला काय झालं की आपण जे सपोज केलं होतं की M1 इंटरसेक्शन्स M2 नॉट इक्वल्स टू 0 आहे, ते तर चुकीचं ठरलं. म्हणजे आपलं स्टेटमेंट काय कॉन्ट्रॅडिक्ट झालं. द हायपोथेसिस दॅट एलिमेंट x बिलॉंग्स टू M1 प्लस M2 इज अ युनिक रिप्रेझेंटेशन्स. अवर अजम्पशन्स इज रॉंग. देअरफॉर M1 intersections M2 is not equals to 0 is wrong. We have M1 intersections M2 is equals to 0, which proves case first. आता याची केस 2 म्हणजे कन्वर्स पार्ट. आधी आपण काय केलं की M1 आणि M2 एक डायरेक्ट सम आहे, M1 प्लस M2 एक डायरेक्ट सम आहे M1 आणि M2चा, आणि त्यांचे जे x बिलॉंग्स टू M1 प्लस M2 येईल ते काय करेल, एक युनिक रिप्रेझेंटेशन्स. हे आपण गिवन घेतलं आणि प्रूव्ह काय केलं, M1 इंटरसेक्शन्स M2 इक्वल्स टू 0 आहे. बट यात आपण प्रूव्ह काय करू, यात आपण गिवन घेऊया की M1 इंटरसेक्शन्स M2 इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट 0 आहे. ठीक आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, M1 प्लस M2 एक डायरेक्ट सम आहे, इज अ डायरेक्ट सम ऑफ M1 अँड M2. दॅट इज टू प्रूव्ह x बिलॉंग्स टू M1 प्लस M2 इज अ युनिक रिप्रेझेंटेशन्स. डायरेक्ट समची डेफिनेशन्स आपल्याला काय म्हणते की कोणताही एलिमेंट डायरेक्ट म्हणजे कोणतीही ॲडिशन्स डायरेक्ट सम असली M1 कोणत्याही अदर एलिमेंटची, तर त्यातला जो पण एलिमेंट जसा x आहे, ठीक आहे, x बिलॉंग्स करते M1 प्लस M2ला, तर याची एक्सची जी आहे ती युनिक रिप्रेझेंटेशन्स आली पाहिजे. म्हणजे एक्सची एक्सचीच व्हॅल्यू आली, एकच व्हॅल्यू आली पाहिजे, 2 व्हॅल्यू येऊ नाही शकत. ठीक आहे, हे आपल्याला सांगते डायरेक्ट समची डेफिनेशन्स. आता लेट अस सपोज दॅट एक्स इज एक्सप्रेस्ड इन 2 different ways. आपण इथे पण कॉन्ट्राडिक्शन सपोज केलं, तसं बघायला पाहिजे तर x बिलॉंग्स टू M1 प्लस M2 आहे, इज अ युनिक रिप्रेझेंटेशन्स. म्हणजे एक्सची 2 व्हॅल्यू येऊ शकतात का, पॉसिबलच नाही आहे. पण आपण इथे काय केलं, आपण कॉन्ट्राडिक्ट अज्युम केलं कॉन्ट्राडिक्शन्स की एक्स काय आहे, एक्स एक्सप्रेस करते 2 different वेजनी. दॅट इज x इक्वल्स टू A1 प्लस B1 अँड x इक्वल्स टू A2 प्लस B2, वेअर A1 B1 बिलॉंग्स टू M1 and A2 B2 belongs to M2. Therefore A1 plus B1 is equals to A2 plus B2. Therefore A1 minus A2 is equals to B1 minus B2. ही झाली आपली इक्वेशन नंबर 3. नाव A1 A2 बिलॉंग्स करते M1 ला, therefore A1 minus A2 पण काय करेल, बिलॉंग्स करेल M1 ला. फ्रॉम इक्वेशन्स 3 B1 B2 मायनस B1 पण काय करेल, बिलॉंग्स करेल M1 ला. सिमिलरली अगर जेव्हा B1 आणि B2 बिलॉंग्स करत असेल M2ला, दॅट मीन्स काय होईल की B1 मायनस B2 पण काय करेल, बिलॉंग्स करेल M1ला. आणि इक्वेशन 3 मुळे काय म्हटलं आहे की A1 मायनस A2 इज इक्वल्स टू काय आहे, B1 मायनस B2. जेव्हा B1 मायनस B2 बिलॉंग्स करत आहे, जेव्हा B1 मायनस B2 बिलॉंग्स करत आहे M2ला, तर A1 मायनस A2 पण काय होईल, बिलॉंग्स करेल M2ला. दस वी हॅव A1 मायनस A2 बिलॉंग्स करते M1ला आणि A1 मायनस A2 बिलॉंग्स करते M2ला. दॅट मीन्स काय होईल की A1 मायनस A2 काय करेल, बिलॉंग्स करेल M1 इंटरसेक्शन्स M2ला. बट आपल्याला दिलं काय आहे की M1 इंटरसेक्शन्स M2 काय आहे,
इज कर्ली ब्रॅकेट 0, देअरफॉर A1 मायनस A2 पण काय होईल 0 होईल. देअरफॉर A1 इक्वल्स टू काय आहे A2 आहे. सिमिलरली आपण म्हणू शकतो की B1 इक्वल्स टू काय आहे B2 आहे. देअरफॉर X इज एक्सप्रेस ॲज युनिक रिप्रेझेंटेशन्स. एक्स काय करतात एक युनिक रिप्रेझेंटेशन्स एक्सप्रेस करत आहे. देअरफॉर M1 प्लस M2 एक काय आहे इज अ डायरेक्ट सम ऑफ M1 अँड M2. आणि कन्वर्स पार्टमध्ये आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की M1 इंटरसेक्शन M2 इक्वल्स टू 0 असेल तर M1 प्लस M2 काय असायला पाहिजे इज अ डायरेक्ट सम असायला पाहिजे M1 आणि M2चा. हेन्स प्रूव्ह. आता आपण काय करू एक डेफिनेशन्स बघू. डेफिनेशनचं नाव आहे कोशंट मॉड्यूल. आता कोशंट मॉड्यूल म्हणजे काय ठीक आहे. लेट A बी एनी सब मॉड्यूल of an R module M, then A is an additive subgroup of M, and there it is a normal subgroup for M belongs to M we define. A काय आहे एक ॲडिटिव्ह सबग्रुप आहे आणि A अजून काय आहे हा एक सब मॉड्यूल आहे कोणताही R मॉड्यूल Mचा. अँड देअर इट इज अ नॉर्मल सबग्रुप फॉर. तर आपण याला डिनोट कसं करू A प्लस स्मॉल m इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट A प्लस स्मॉल m. आणि ए काय करत आहे हे बिलॉंग्स करत आहे कॅपिटल एला. ए काय आहे एक ॲडिटिव्ह सबग्रुप आहे ठीक आहे. याला म्हणू आपण इक्वेशन्स फर्स्ट. लेट M अपॉन A इज इक्वल्स टू A प्लस M. पण इथे काय इथे ए काय आहे ए कॅपिटल आहे आणि M काय बिलॉंग्स करत आहे कॅपिटल एमला. इक्वेशन्स 2 वी डिफाईन कोसेट ॲडिशन्स ॲज. आपण ही जी डेफिनेशन आहे ना ती खूपदा यूज करतो आहे पण तरीही कोशंट मॉड्यूलमध्ये ॲड केलेली आहे. जसं A प्लस M1 असेल प्लस A प्लस M2 असेल तर आपण काय करू A प्लसला आपण कॉमन घेऊ शकतो इथून की A प्लस M1 प्लस M2 फॉर ऑल M1 बिलॉंग्स टू M. इक्वेशन्स 3 अँड स्केलर मल्टिप्लिकेशन्स. आता ॲडिशन आलं तर स्केलर मल्टिप्लिकेशन्स येणं गरजेचं होतं. Scalar multiplications as R into A plus M is equals to A plus Rm for all R belongs to R and M belongs to M. Also we have आपल्याकडे अजून काय आहे की A plus M1 आहे तर इक्वल्स टू काय A plus M2 पण असेल. इफ अँड ओनली इफ M1 मायनस M2 बिलॉंग्स करताय Aला की A प्लस M1 हा इक्वल्स टू असेल A प्लस M2ला केव्हा जेव्हा M1 मायनस M2 काय करेल हा बिलॉंग्स करते Aला. याला देऊया आपण इक्वेशन्स 5. देन M अपॉन A बिकम्स अ ग्रुप अंडर कोसेट ॲडिशन्स. इक्वेशन 3 विथ आयडेंटिटी A इट इज अ कोशंट ग्रुप. ते काय म्हणत आहे की A अपॉन M हा कोसेट ॲडिशन्सच्या इक्वेशन 3 विथ आयडेंटिटी Aला बिकम्स अ ग्रुप करत असेल तर आपण त्याला काय म्हणूया की हा एक कोशंट ग्रुप आहे म्हणून. आता आपण जी कोशंट मॉड्यूलची डेफिनेशन्स बघितली त्यावरूनच आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत ठीक आहे. M अपॉन A आहे दॅट मीन्स आपण आत्ताच बघितलं कोशंट मॉड्यूलच्या इक्वेशन नंबर 2मध्ये की M अपॉन A असलं तर आपल्याला काय पाहिजे असते M अपॉन Aची डेफिनेशन्स काय आहे कॅपिटल A प्लस कॅपिटल M आहे पण आपण किती काय घेऊ स्मॉल m घेऊ स्लॅश M बिलॉंग्स टू M ठीक आहे. आणि युनिटल ऑर मॉड्यूल आहे. युनिटल म्हणजे आपला युनिट एलिमेंट म्हणजे 1 ठीक आहे. आता आपण बघूया. लेट A बी अ सब मॉड्यूल ऑफ युनिटल R मॉड्यूल M. ए काय एक सब मॉड्यूल आहे युनिटल R मॉड्यूलचा. प्रूव्ह दॅट M अपॉन A इज ऑल्सो युनिटल R मॉड्यूल M. सोल्युशन्स. लेट A बी अ सब मॉड्यूल ऑफ युनिटल R मॉड्यूल M देन 1 बिलॉंग्स टू R इज अ युनिटी. 1 बिलॉंग्स टू R काय होईल ती एक युनिटी होईल. अँड वी हॅव बाय डेफिनेशन्स. आणि युनिट एलिमेंटच्या डेफिनेशन्स युनिटीच्या डेफिनेशन्स काय की 1 इंटू M असेल तर ते काय होईल इक्वल्स टू M होईल फॉर ऑल स्मॉल m बिलॉंग्स टू काय कॅपिटल M. इक्वेशन्स फर्स्ट.
वी हॅव एम अपॉन ए, ही कशाची डेफिनेशन्स आहे, इट्स अ कोशंट मॉड्यूल डेफिनेशन्स. सो एम अपॉन ए इज इक्वल्स टू ए प्लस एम स्लॅश एम बिलॉंग्स टू एम, कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड. लेट ए बिलॉंग्स टू एम अपॉन ए. आपण काय केलं की एक ए नावाचा एलिमेंट आहे जो बिलॉंग्स करते एम अपॉन एला. दॅट मीन्स काय होईल की ए बिलॉंग्स करते एमला, सो ए इक्वल्स टू काय होईल, एम ए प्लस एम होईल. बट आणि एम बिलॉंग्स टू काय, कॅपिटल एमला आहे. इक्वेशन्स 2 आपण इक्वेशन्स फर्स्ट आणि इक्वेशन्स 2 आधी लिहून घेतलं आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की एम अपॉन ए काय एक युनिटल आर मॉड्यूल आहे. युनिटल आर मॉड्यूल आहे. दॅट इज टू प्रूव्ह 1 इंटू ए इज इक्वल्स टू ए. आणि ए काय करते, हे बिलॉंग्स करत आहे एम अपॉन एला. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 1 इंटू ए इज इक्वल्स टू काय आहे, ए आहे. कन्सिडर 1 इंटू ए इज इक्वल्स टू 1 इंटू ए प्लस एम. कारण एची व्हॅल्यू काय दिलेली आहे, एची व्हॅल्यू दिलेली आहे किती, ए प्लस एम आहे म्हणून. ठीक आहे. सो आपण एची व्हॅल्यू तिथे पुट केली, 1 इंटू ए प्लस 1 इंटू एम. देअरफॉर 1 इंटू ए आहेच. 1 इंटू ए काय येईल, ऑब्वियसली आहे की तो एच येईल. 1 इंटू एम काय येईल, तो एमच येईल. आणि ए प्लस एम काय आहे, ते ए प्लस एम आहे इक्वेशन्स 2 मुळे. ठीक आहे. आपण म्हणू शकतो की ए प्लस एम काय हा ए आहे बाय इक्वेशन्स 2. दॅट मीन्स 1 इंटू ए इज इक्वल्स टू ए. देअरफॉर एम अपॉन ए इज अ युनिटल आर मॉड्यूल. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की एम अपॉन ए एक युनिटल आर मॉड्यूल आहे म्हणून. केव्हा, जेव्हा तो सब मॉड्यूल युनिटल आर मॉड्यूलही दिला आहे. आपण काय केलं, यात जे आधी दिलं होतं, गिवन दिलेलं होतं, ज्या ज्या डेफिनेशन्स यूज होणार होत्या त्या आधी सगळ्या त्या डेफिनेशन्स लिहून घेतल्या. आणि नंतर एम अपॉन ए ला एक युनिटल आर मॉड्यूल प्रूव्ह केलं. आता आपण होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्सची डेफिनेशन्स बघितले. तसं आपण होमोमॉर्फिझमची डेफिनेशन्स खूपदा बघितली आहे. बट इथे काय, होमोमॉर्फिझम ऑफ अ मॉड्यूल्स. ठीक आहे. लेट एम अँड एच बी अ 2 आर मॉड्यूल बी अ मॅपिंग ऑफ टी इज अ मॅपिंग फ्रॉम एम टू एच is called an R module. If homomorphism, if and only, first condition है T into M1 plus M2 is equals to TM1 plus TM2. Second है T into RM1 is equals to R into TM. For all M1 M2 belongs to काय करतील M ला, आणि R अल्फा बिलॉंग्स टू करत असेल कॅपिटल आर ला. ठीक आहे, सॉरी, आर बिलॉंग्स करत असेल आरला. आता आपण या होमोमॉर्फिझम